तब्बल 297 वर्षांनंतर रक्षाबंधनला दुर्मिळ योग या 3 राशी होणार गडगंज. श्रीमंत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सण आणि उत्सवांवर विशेष ग्रह युती तयार होतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश आणि जगावर दिसून येतो. यावर्षी रक्षाबंधनाच्या सणावर 297 वर्षांनंतर एक दुर्मिळ ग्रह युती तयार होणार आहे. या वर्षी सूर्य कर्क राशीत, चंद्र मकर राशीत, मंगळ कन्या राशीत, बुध कर्क राशीत, गुरु आणि शुक्र मिथुन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत असतील. असा योगायोग 1728 मध्ये घडला होता. त्यावेळीही भद्रा पृथ्वीवर नव्हती आणि ग्रहांची स्थिती अशी होती. यावेळीही भाद्राशिवाय असाच योग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच या राशींच्या उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. त्याअगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते, त्यामुळे तुम्ही मला जास्तीत सहकार्य करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मकर राशी. 6 ग्रहांचे दुर्मिळ संयोजन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल. फायद्यांसोबतच तुम्हाला मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते. यावेळी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. या काळात भागीदारी व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येईल आणि तुम्हाला करिअरमध्ये नवीन यश मिळेल. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या सप्ताहात कुणावरही राग करणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते. अशात तुमच्यासाठी उत्तम राहील की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कुणीही जवळच्या मित्रांसोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 6व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुम्हाला या सप्ताहात अचानक नवीन स्रोतांनी धन मिळेल, जे तुमच्या मनाला आनंदित बनवेल. यामुळे तुमच्या मनात सकारात्मकतेत वृद्धी तर होईल, सोबतच तुम्ही घरातील लहान सदस्यांसाठी घरात जात्या वेळी भेटही घेऊन जाण्याचा प्लॅन करू शकतात. या सप्ताहात तुम्हाला समाजात मानसन्मान प्राप्ती होईल. तथापि या काळात तुमच्या भाऊ-बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते, ज्यावर तुम्हाला आपले काही धन खर्च करावे लागेल. परंतु या काळात तुमच्याद्वारे आपली प्रत्येक प्रकारची कौटुंबिक जबाबदारीचा निर्वाह करणे तुम्हाला घरात मानसन्मान देण्याचे कार्य करेल. तुम्ही या सप्ताहात आपल्या विचारांचे आदानप्रदान करण्याची इच्छा ठेवाल, परंतु कार्यस्थळी तुमचे विचार आणि सल्ल्याला अधिक महत्त्व मिळणार नाही. या काळात तुम्हाला खूप एकटे वाटेल, सोबतच यामुळे तुमच्या करिअरची गती काहीशी कमी होताना दिसेल. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाचे राहणार आहे, कारण तुम्ही यावेळी आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. सोबतच या यशामुळे तुम्हाला उन्नती आणि प्रगती मिळेल. यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचा समाजात मानसन्मान वाढेल. जर तुम्ही कुणासोबत एकतर्फी प्रेम करत आहे तर त्यांच्या बाबतीत कुठल्याही व्यक्तीसोबत ती गोष्ट शेअर करू नका, अन्यथा तुम्हाला चिंता होऊ शकते, कारण योग बनत आहेत की तुमचे एकतर्फी प्रेम तुमच्यासाठी खूप खतरनाक सिद्ध होईल, ज्याचा परिणाम तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत उचलावा लागू शकतो. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारादरम्यान एखाद्या अनोळखी व्यक्तीचा हस्तक्षेप या आठवड्यात विवादाचे एक मोठे कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण दोघांनाही हे समजून घ्यावे लागेल की अन्य व्यक्तीपेक्षा फक्त आपण दोघे मिळून आपापसातील प्रत्येक वाद मिटवू शकता.
शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असेल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. आज सुट्टीच्या दिवशी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो. भाग्यांक 9. भाग्य रंग लाल आणि मरून. उपाय: तुळशीची पाने दररोज खाल्याने आरोग्यासाठी चांगले असेल आणि शनिवारी वृद्ध लोकांना अन्नदान करा. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी 6 ग्रहांचे दुर्मिळ संयोजन अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला आदर मिळेल. तसेच या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तसेच या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. परदेश दौरे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तसेच या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 5व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात आपल्या व्यस्त दिनचर्येत काही आनंदाचे क्षण काढून स्वतःला पर्याप्त वेळ देऊ शकाल. अशात या वेळी उत्तम संधींचा फायदा घेऊन आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित वॉक करा. यावेळी तुम्ही चप्पल ऐवजी शूजचा वापर करा. या सप्ताहात तुम्हाला धनाची कमतरता वाटेल. यामुळे जे लोक आत्तापर्यंत पैशाला विनाकारण खर्च करत होते त्यांना आता धनाची खरी गरज समजेल. या सप्ताहात अशा बऱ्याच परिस्थिती उत्पन्न होतील जिथे तुम्हाला अचानक आर्थिक मदतीची आवश्यकता असेल, परंतु या काळात तुमच्याजवळ पर्याप्त धन नसेल कारण त्याला तुम्ही आधीच खर्च केलेले असेल. या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम देईल. आई आनंदी बनवेल. सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठीही हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 2ऱ्या भावात स्थित होण्याने तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात जीवनात मिळते-जुळते उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे. कारण या सप्ताहात तुम्हाला आपल्या पेशावर क्षेत्रात निर्णय घेण्याच्या बाबतीत सावधान राहावे लागेल, कारण ही वेळ तर तशी करिअरमध्ये तुम्हाला उत्तम परिणाम देईल, परंतु सर्व काही उत्तम होताना पाहून तुम्हाला थोड्या वेळ इमोशनल वाटू शकते. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काही विषयांना समजण्यात समस्या होईल, परंतु यातून त्यांना आराम मिळण्यात यश मिळेल. अशात या काळात त्यांना निरंतर प्रयत्न करून आणि आपल्या ध्येयाच्या प्रति सजग करण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात प्रेमामध्ये अपेक्षेपेक्षा कमी चांगले परिणाम मिळाल्यामुळे मनामध्ये थोडी निराशा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की या कालावधीत प्रतिकूल परिस्थिती असूनही जर आपण धैर्य गमावले नाही तर आठवड्याच्या अखेरीपर्यंत आपल्याला आपल्या प्रेमीकडून प्रेम, समर्थन आणि रोमांस मिळेल. या आठवड्यात असे बरेच योग बनत आहेत की आपल्या कौटुंबिक अस्थिरतेमुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होऊ शकतो. परंतु यावेळीही आपण दोघेही आपल्या विवाहित जीवनात योग्य आणि आवश्यक समन्वय ठेवून एकमेकांशी भांडण्याऐवजी प्रत्येक परिस्थिती बुद्धिमानीपूर्वक हाताळू शकता. प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. आनंददायक सायंकाळ घालविण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल.
तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला तिला दुर्लक्ष होत असल्यासारखे वाटेल. आज तुम्ही आपल्या कुणी मित्रामुळे कुठल्या मोठ्या समस्येत फसण्यापासून वाचू शकतात. भाग्यांक 6. भाग्य रंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी अल्कोहोल घेणे टाळा. तूळ राशी. 6 ग्रहांचे दुर्मिळ संयोजन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुमच्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या कामाला गती मिळेल. या काळात तुम्हाला प्रलंबित पैसे मिळतील. तुम्ही काही लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता. तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात यश मिळविण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार बृहस्पतीच्या 9व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम असाल. या व्यतिरिक्त येणाऱ्या मानसिक तणावाला स्वतःवर हावी होऊ देऊ नका, कारण असे करणे कुठल्याही शारीरिक समस्येला जन्म देऊ शकते. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही एक अनुशासित व्यक्ती आहे, म्हणून आरोग्याच्या बाबतीत ही अनुशासनाचे पालन करा आणि स्वस्थ राहा. तुमच्या चंद्र राशीच्या अनुसार शनीच्या 6व्या भावात स्थित होण्याने आर्थिक पक्षाच्या बाबतीत ही वेळ तुम्हाला उत्तम दिशा आणि संधी प्रदान करणारी सिद्ध होईल, कारण ह्या सप्ताहात तुम्हाला पैसे वाचवण्यात किंवा संचय करण्यात आपल्या कुटुंबियांची साथ मिळेल. या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमच्या जीवांसाठी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकेल. योग हेही बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. या आठवड्यात तुम्हाला अनेक किरकोळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु असे असूनही हा आठवडा आपल्यासाठी बऱ्याच नवीन उपलब्धी आणण्याच्या दिशेनेही लक्ष वेधत आहे. म्हणून त्या सहकायांची विशेष काळजी घेऊन त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न करा, जो अपेक्षित गोष्ट मिळाल्यास लवकर वाईट मानतात. शिक्षणाच्या क्षेत्रात या वर्षी विद्यार्थ्यांना आधीच्या चुकांमधून शिकवण घेऊन स्वतःला आपल्या शिक्षणाकडे अधिक केंद्रित करमुक्त यश मिळू शकेल. तसेच जर तुम्ही शिक्षणात सामान्य विद्यार्थी आहे तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी या सप्ताहात आपल्या गुरु व शिक्षकांची गरज पडू शकते. हा सप्ताह तुमच्या प्रेम जीवनासाठी खूप चांगला राहणार आहे. ह्या वेळात तुम्हाला आपल्या प्रेमी जीवनात संबळ पक्ष दिसेल आणि एकमेकांसोबत प्रेमाची भावना मजबूत होईल. या वेळात तुम्हाला आपल्या काही समस्येतून निघण्यात आपल्या प्रेमीचा साथही मिळण्याचे योग बनत आहे. या राशीतील ज्या जातकाचा विवाह सध्या झालेला आहे ते आपल्या संगी सोबत काही सुंदर ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. जीवनसाथी सोबत या काळात तुमची जवळीकता वाढेल आणि तुम्ही दोन्ही एकमेकांच्या जवळ येऊन आरामाचे क्षण शोधताना दिसाल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंब, मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. प्रणय करायला मिळण्याची शक्यता आहे, परंतु कामुक भावना उद्दीपित झाल्याने जोडीदाराशी संबंध बिघडतील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबीय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. घरात आज तुमच्या चांगल्या गुणांची चर्चा होऊ शकते. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय भगवान गणेशाची पूजा केल्याने आर्थिक जीवन सुखकर होईल.
तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल.